आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घर सोडून गेली? अगं पण अशी अचानक कशी काय गेली मला सांगती. केव्हापासून घरात नाही? सकाळपासून नाहीये ती. फोन पण लागत नाही तिचा. कुठे असेल ती? हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो. आपण शोधूया तिला. हा अगं अक्षरा, नको ना रडूस. आपण शोधूया ना तिला. शांत हो की. अशी कधी राहिली नाही हो माझ्याशिवाय. कुठे असेल ती? काय झालं नसेल ना तिला? हे बघ अक्षरा, ठीक असेल ना? अगं तुम्ही नको ना काळजी करूस. आपण शोधूया तिला. तुम्ही अश्विनला विचारा ना, त्याला कदाचित माहिती असेल. विचारा ना. हा, अश्विन त्याच्या खोलीतच आहे. आपण त्याला जाऊन विचारूया. बरं ऐक, आपण ना मागच्या दारात जाऊया. इथं समधी लोक आहेत. चल. अश्विन, कुठे गेला यो? बाहेर रंग खेळायला बी आला नाही. काका तर म्हणलं खोलीतच आहे. कुठे गेला असं? फोन लावून बघा ना त्यांना. हा थांब. हॅलो. लागला? नाही, फोन लागत नाही त्याचा. बघ, होळीला पण नव्हता तो. हा, काका म्हणला त्याला काहीतरी काम होतं म्हणून. आणि काल आहे ना गडबडीत कुठेतरी निघाला होता बघ. काल शरूही खूप डिस्टर्ब होते दिवसभर. म्हणजे ते दोघं एकत्र? ए अक्षरा, हे बघ, तू आहे ना काय बी शंका घेऊ नकोस. आपण आधी काकाला विचारूया. त्याला माहिती असेल अश्विन कुठे असेल ते. हा चला. ऐक, आपण मागच्या दारात जाऊया. उगाच परत त्याच्यावर गोंधळ नको व्हायला. हा ठीक आहे. आई, अंगलट येणार. आता आपणच काहीतरी खिंड लढवाय पाहिजे. बरं झालं अक्षरा आली. आता खरं होळीला रंग चढणार. वय पण समध्यांच्या आधी अक्षराला रंग म्याच लावणार. आई एक मिनिट. काका, अश्विन कुठे आहे? म्हणजे खोलीत असेल की त्याच्या, मला काय ठाऊ. अरे तो खोलीत नाही म्हणून तर तुला विचारतोय ना. हो म्या. अरे आता मला कसं माहिती असणार ना तो कुठे आहे ते. ते काय तानूला बाळ आहे होय त्याला पाळण्यात झोपून यायला. मग काय तर. आणि काय गे अक्षरा, आता काय सुंदरच्या खांद्यावर बंदूक धरणार काय? अश्विनची कशाला चौकशी? का अजून कसला घाव घालायला आलीस? काकी जरा शांत हो. शर्वरी गायब आहे आणि तिला शोधण्यासाठी ती इथं आली आहे बघ. आणि अश्विनी नाहीये ना घरात. मला वाटतं ते दोघंही एकत्रच असतील. अक्षरा, हे बघ, आपण एकदम पराचा काव्या करायला नको. तू शर्वरीची काळजी करू नको. ती असेल इथंच कुठेतरी. आपण शोध घेऊ तिचा. घ्या, हे चांगलंय. म्हणजे इथं बाहेरच्यांची काळजी आणि पदरचं बेवर्ष झालं तरी चालते ना. हो का? हो, पण असं कसं? दोघं बी गायब आहेत म्हणल्यावर पळून तर गेले नसतील ना. वा उर्वशे, नाही म्हणजे शंका आहे हो. म्हणजे तसं काही असेल ना वो तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. हा, आपला अश्विनी एकदम साधा बोळा आहे बघा. त्या शर्वरीनेच त्याला पळवलं असणार. बिचारा घर सोडून बी कुठंच जात नाही. कोणाच्या नादाला लागलाय. उर्वशे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, ती अशी. तू तोंडाला लगाम घाल. सुंदर, पोलिसांना वर्दी दे. त्यांना लगोलग तपास सुरू करू दे.
ठीक आहे ठीक आहे मी बी बघतो तुझ्या संग चल. से फार वाटोळ केलं माझ्या पोराचं. या दोघी बहिणींनी मिळून तर फार खेळणं करून ठेवलंय त्याचं. पोकरावानी पोर माझं त्या अवदसेला कसं काय बोललंय काय माहित. तिनंच गिळलं माझ्या पोराला. दुर्गाताई मी काय बोलतो, अहो ह्या शर्वरीला कुठे जायचंय का नाही तिकडे जाऊ द्या की, पण आपण आपल्या अश्विनला शोधून नको का आणायला. होय तर, पण मला नाही वाटत तो गावल म्हणून. होय तर मला तर लय टेन्शन आलंय बघा. काळजात धस होतंय माझ्या. उर्वशी पण अश्विनच्या जीवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना. हो नाहीतर काय, काहीच्या काही झाला ताप आणि उंदराच्या तोंडात गावला साप. असं नको व्हायला. त्या बहिणीच आपल्या अश्विनचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना वा. आणि त्या अक्षरांनीच आपल्या अश्विनला लपून ठेवलं नसेल कशावरून. आता ह्या वयात काय काय बघावं लागणार आहे काय माहित. हा पण उर्वशी दुर्गाताई, पण जर का अश्विनला आपल्याला वाचवायचं असेल आणि सुखरूप परत आणायचं असेल तर एकच पर्याय, पोलीस तक्रार. साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही प्लीज तक्रार नोंदवून घ्या ना. हा साहेब, अहो मगातपासून तुम्ही तुमच्याच कामात गुंतलाय. हे बघा, एकदा घरातून निघाल्यानंतर जोपर्यंत 24 तास होत नाही तोपर्यंत आम्ही तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही. आणि तसंही आता मोठे साहेब येणार आहेत, तेव्हा ते आल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोला. ते जर म्हणाले तर आम्ही घेऊ की तक्रार लिहून तुमची. अहो पण साहेब येणार कधी. साहेब आले. बसा. साहेब माझी बहीण गायब झाली. हे कॉन्स्टेबल तक्रारच नोंदवून घेत नाहीयेत. घेत नाही म्हणजे काय झालं लवांडे. साहेब अजून 24 तास झाले नाहीये. बरं बसा. साहेब